मिरज तालुक्यातील आरग येथे शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। शेतामध्ये औषध फवारणी करत असताना विजेचा तीव्र शॉक लागून मामा आणि भाच्याचा जागीच मृत्यू झालाय। या धक्कादायक घटनेमुळे आरग आणि बोलवाड परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये। गावावर शोककळा पसरली आहे। या अपघातात विशाल पांडुरंग माळी आणि अथर्व रवींद्र माळी या दोघांचा मृत्यू झालाय। विशाल आणि अथर्व हे दोघे आरग येथील माळी वस्ती परिसरातील वांग्याच्या शेतामध्ये औषध फवारणीचं काम करत होते। या शेताच्या अगदी शेजारीच महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर आहे। फवारणीचं काम सुरू असताना अचानक दोघांनाही विजेचा जोरदार झटका बसला। हा वीज प्रवाह इतका तीव्र होता की दोघेही जागीच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत विशाल आणि अथर्व हे नात्याने मामा भाचे होते। अथर्व हा अल्पवयीन असल्याने त्याच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी आणि देखभाल हा मामा विशाल माळी पाहत होता। कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी विशाल नेहमीच शेतीच्या कामात हिरिरीने पुढाकार घेत असे। मात्र नियतीच्या क्रूर खेळामुळे एकाच क्षणात दोघांचेही प्राण गेल्याने दोन्ही कुटुंबावर आभाळ कोसळले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेताकडे धाव घेत मोठी गर्दी केली। उपस्थितांनी दोघांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। या घटनेनंतर मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी केलेला आक्रोश उपस्थितांचं काळच पिळवटून टाकणारा होता। मामा भाच्याच्या एकत्रित अंत झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झालं असून गावकऱ्यांचे डोळे पाणावले। शक्तीपीठ विरोधात सांगलीच्या वाळवा तालुक्यात बाधित शेतकऱ्यांकडून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती। या प्रकरणी सांगली पोलिसांकडून 150 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगली पोलिसांवर गंभीर टीका केली आहे। रॅलीला परवानगी देऊन ही गुन्हे कशासाठी दाखल करता असा संतप्त सवाल करत वादग्रस्त असणारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सुपारी घेऊन हा प्रकार केल्याचा आरोप शेट्टींनी केलाय। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी जनरल डायरपेक्षाही अधिक दडपशाही आणावी, आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही देखील दिलाय। वाळवा तालुका संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बाईक रॅली काढली होती। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या बाईक रॅली सुरुवात झाली। या रॅलीमध्ये शक्तीपीठ बाधित मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि वाळवा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भोकरे यांना मी पूर्णपणे ओळखतो। त्यांनी पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक कार्यात मोलाचं योगदान केले असून अशा लोकांची सुरक्षा करणं हे आमच्या सरकारचं काम आहे, तर त्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिलेत। सांगलीत घटनेचा निषेधही व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य हे सुजलाम सुफलाम राज्य असून गुंडगिरीचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे सरकार या प्रकरणात लक्ष घालत असून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे। पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा छडा लावण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास मला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि दैनंदिन जनप्रवासचे समूह संपादक संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळून लावलाय। या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तूल आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर भोकरे यांना तातडीने राज्यभरात फिरताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी आज पत्रकार संघाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून केली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉक्टर विश्वास आरोठे, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, मंत्रालय संपर्क प्रमुख विष्णू बुरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबॅसेडर संजय फुलसुंदर आणि संघाचे सदस्य खंडूराज गायकवाड यांचा शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोकरे यांना संरक्षण देण्याची मागणी मान्य केली आहे। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत इंधन बचतीचा निर्णय घेतलाय। याचाच एक भाग म्हणून आज महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या निवासस्थानापासून ते महापालिका मुख्यालयापर्यंत पायी चालत सर्वांना इंधन बचतीचा संदेश दिलाय। याचबरोबर महापालिका अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी इंधन बचतीचा संदेश दिलाय। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या गार्डसोबत जामवाडी ते महापालिका असे पायी चालत आपले शासकीय वाहन टाळले। महापौरांच्या या कृतीने सर्वत्र स्वागत होते। शिवाय महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना देखील इंधन आणि वीज बचतीचं आवाहन केलंय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले। या आवाहनाला प्रतिसाद देत महापौरांनी आज पायी 700 मीटर घरापासून मुख्यालयापर्यंत चालत जाणं पसंत केलं।
ईश्वरपूर जुनेखेड रस्त्यावरील बोरगाव हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री 2 वाजता घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार वन्य प्राण्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. बोरगाव येथील लहू सरगर यांच्या शेतात मेंढ्या आणि शेळ्यांचा कळप रात्रीच्या वेळी बसवण्यात आला होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात निपाणी येथील संजय हजारे यांच्या 2 कोकरे, 3 मेंढ्या आणि 5 शेळ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हल्ल्यानंतर परिसरात काही काळ जनावरांची पळापळ उडाली होती. रात्री शेतमालक आणि वनरक्षक भिवा कोळेकर, वनरक्षक अश्विनी वाघमारे, प्राणीमित्र युनुस मनेर घटनास्थळी पोहोचले. मृत शेळ्या त्यांना आढळल्या. घटनेची माहिती सकाळी गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक नागरिकांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली. रात्री उशिरा वन विभागाने पंचनामा केलाय. नुकसानग्रस्त पशुपालकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बिबट्याच्या तातडीने बंदोबस्त करून परिसरात गस्त वाढवावी अशी ही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. निसर्गाच्या विविध छटांनी नटलेल्या कृष्णकाठावर आज सकाळी पक्षीप्रेमींना एका आगळ्या वेगळ्या सौंदर्याचा अनुभव आलाय. आमनापूर अंकलखो पुलावर आज पहाटे 6च्या सुमारास पान कावळ्यांचा एक विशाल थवा जलविहारासाठी अवतरला. सध्या परिसरात असलेल्या वादळी आणि पावसाळी वातावरणामुळे निसर्गाचं रूप पालटलं असून अशा वातावरणात या पक्ष्यांचा मुक्त संचार कृष्णाकाठच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देतोय. स्थानिक पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासक संदीप नाझरे यांनी हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलवर कैद केलं. या व्हिडिओमध्ये जवळपास 150 ते 180 पान कावळे एका रांगेत उडताना दिसत आहेत. संदीप नाझरे हे केवळ छायाचित्रकार नसून त्यांचा कृष्णाकाठच्या विविध पक्षी प्रजातींचा सखोल अभ्यास आहे. त्यांनी टिपलेल्या या व्हिडिओमध्ये शेकडो पान कावळे आकाशात शिस्तबद्ध व्ही आकारात भरारी घेताना दिसत आहेत. पावसाळी ढगांच्या पार्श्वभूमीवर या पक्ष्यांचा थवा जेव्हा पुलावरून संथ गतीने नदीच्या पात्रात उतरला तेव्हा जणू आभाळच कृष्णामाईच्या कुशीत विसावत असल्याचा भास होत होता. या पक्ष्यांविषयी अधिक माहिती देताना अभ्यासक सांगतात की पानकावळे हे अत्यंत चपळ आणि उत्तम पाणबुडे मानले जातात. हे पक्षी समूहाने राहणे पसंत करतात आणि त्यांची शिकार करण्याची पद्धत ही वैशिष्ट्यपूर्ण असते. जेव्हा हे पक्षी एकाच वेळी नदीच्या पात्रात उतरतात तेव्हा ते माशांना घेराव घालून सामूहिकरित्या आपली भूक भागवतात. कृष्णाकाठचा हा परिसर या पक्ष्यांसाठी अत्यंत पोषक आहे कारण येथे त्यांना लागणारे खाद्य आणि राहण्यासाठी झाडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. पावसाळी हवेतील गारवा आणि वादळामुळे निर्माण झालेली धुसरता यामुळे या पान कावळ्यांचे कृष्णधवल रूप अधिकच उठून दिसत होतं. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगली येथील वसंतदादा पाटील वैद्यकीय रुग्णालयात सुमारे 17 लाख रुपयांचे वैद्यकीय उपकरणांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये ECG मशीन, फॉगिंग मशीन, स्ट्रेचर, व्हीलचेअर, कपाटे, स्टूल तसेच कॉम्प्युटर, प्रिंटर यांचा समावेश आहे. पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हा वैद्यकीय उपकरण वाटपाचा कार्यक्रम झाला. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, उपयुक्त वैद्यकीय उपकरणांचं वाटप, स्वच्छता अभियान, निर्माल्य संकलन आणि खत निर्मिती, शैक्षणिक साहित्य वाटप यांचा समावेश आहे. त्यानुसार वसंतदादा रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचं वाटप करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन आपलं जीवन निरोगीमय जगावं असा संदेश डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला. या कार्यक्रमात सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय सांगलीचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव, डॉक्टर अहंकारे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, संजय खाडे, महापालिकेचे अतुल आठवले, अमोल मांजरडेकर आदी जण उपस्थित होते. घरगुती गॅस सिलेंडरची पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही. तसेच LPG पंपांची सेवा नियमित, अखंडित आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने तेल कंपन्या, पुरवठादार यांच्याशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. घरगुती गॅस सिलेंडरप्रमाणे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांना LPG इंधन पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून द्यावे अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर LPG पुरवठ्याबाबत जिल्हा LPG वितरक संघटना आणि ऑटो रिक्षा संघटनांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा प्रभारी पुरवठा अधिकारी आशिष फुलुके,
सहाय्यक पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके यांच्यासह गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांचे व्यवस्थापक, गॅस वितरक, जिल्हा LPG वितरक संघटना आणि महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच ऑटो रिक्षा चालकांना LPG इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि तेल कंपन्या समन्वयाने काम करावेत. प्रशासनाने ऑटो रिक्षा वाहनांसाठी LPG इंधन पूर्वीप्रमाणे सुलभ आणि वाजवी दरात उपलब्ध झालं पाहिजे, त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. देशभरातील जनगणना 2027 ही 2 टप्प्यांमध्ये शासनाकडून राबवली जाणार आहे. पहिला टप्पा हा घर यादी आणि घरगणनेचा राहणार असून 16 मे ते 14 जून या दरम्यान पार पडणार आहे. घर यादी आणि घरगणनेच्या कामासाठी 21 चार्ज स्तरावर 4,421 प्रगणक आणि 791 पर्यवेक्षक नियुक्त केलेत. नागरिकांनी घर यादी आणि घरगणनेच्या कामकाजासाठी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक आणि परिपूर्ण माहिती देऊन जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कणिचे यांनी केले. जनगणनेचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे 100% कुटुंबांची माहिती HLO या ॲपमध्ये भरणं आणि कुटुंबाची गणना करणं आवश्यक आहे. घर यादी आणि घर गणनेच्या कामकाजासाठी 21 चार्ज स्तरावर 4,421 प्रगणक आणि 791 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आलेत. या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचं प्रशिक्षण हे दिनांक 23 एप्रिल ते दिनांक 8 मे अखेर या प्रत्येक चार्ज स्तरावर आयोजित केलं होतं. हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या 70 फील्ड ट्रेनर यांनी दिलं. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. घरगणना करत असताना ते शासनाने ठरवून दिलेले 34 प्रश्न घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तीला विचारतील, ज्यामध्ये घराची स्थिती, कुटुंबांची माहिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा तसेच कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता आणि इतर माहिती यांचा समावेश आहे.